सो मी मस्तपैकी रेडी झाली आहे आणि आज दीदीचं केळवण आहे म्हटल्यावर पटपट सगळं सुरू आहे. आता सगळेजण नाश्ता करतायत आणि मी पण निघाले नाश्ता करायला. तर आमची मोठी दीदीसुद्धा येणार आहे आज, त्यामुळे आजचा व्लॉग खूप भारी असणार आहे. आवाज मारायला लागलेत मला हाका जेवणासाठी, सो मी जाते नाश्ता करायला. ओके बा. काय म्हणला सांगा. आम्ही इकडे नाश्ता करायला लागलोय आणि आता मला पप्पा सांगायला लागले, मी बाहेर ब्लॉग करून आली ना, मग त्याच्यावरून आमची चर्चा चाललेली. तर पप्पा म्हणते साखरपुड्यामध्ये कसे व्हिडिओ केले ना तशी युट्यूबला पण आता ब्लॉग कर, लग्नात वगैरे मुहूर्तमेढचे लाडू बांधताना हे ते चर्चा चाललेली. म्हणजे पप्पा सांगत होते मला असं असं ब्लॉग कर. आणि जेव्हा त्यांच्यावर कॅमेरा नेला तेव्हा बघितलं काय गेलं. हेच आहे, सगळेजण म्हणतात कर कर, पण जेव्हा कॅमेरा आणते ना तोंडावर कोण बोलत नाही, सगळे तोंड लपवतात. मग कसं करणार सांगा व्हिडिओ मी. माग सोनू माग. काय दिलं बघू काय आहे तुझ्यापाशी. पैसे दिले तुला कुणी. काय शोनूला कुठं जायचंय. इथं सांग कुठं जायचंय शोनूला. कुठे आणायला जाऊया. पैसे येते का तुझ्यापाशी. कुठे आहे ती दाखव. कुणी दिलं तुला पैसे. ताताने दिलं. कुठला ताताने दिलं. बर चला चला. माझी चप्पल. माझी चप्पल माझी कुठे आहे. तिला आम्ही कुरकुरे आणायला चाललो ना. इकडे बघ इकडे बघ. पैसे दाखव आधी. पैसे दाखव तुझं. कुरकुरे आणणार आमची शाळा. चला या हात पकड. हात पकड. कोणाला बोलवता. कोण पाहिजे. अंकल नाही आजी आहे त्या. काय देऊ बाळाला. ती ह्यांना दे पैसे. काय पाहिजे. पाणीपुरी कुरकुरी द्या म्हणा दोन. काय ही तुझं आहे. तिला आता हे टॉयज पाहिजे तुझं आहे. दादा दिले 40 रुपये झाले. हा हे काय किलो. तू काय आहे ती. डक काय डक. चल नको जाऊ. घाण आहे घाण आहे तिथं. शी आहे. चला हा चल चल चल. आलं आलं. गाईज स्वराज आणि आराध्या पण यायला लागलेत आज, म्हणजे मोठ्या दिदीची मुलं. तो मी पॅप्स्या घेऊन आली आहे कारण त्यांना खूप आवडतात. आता फ्रीज अख्खा भरून ठेवणार पॅप्सीने. आल्या आल्या मस्त पैकी खुश होतील. मग मी गेले केळवणाची रांगोळी काढण्यासाठी लागणारे फुलं घ्यायला. आता मी आली आहे गुलाबजाम घ्यायला. आता मी आली आहे शॉपमध्ये मस्तपैकी. झाडं संध्याकाळी आम्ही आतमध्ये घेऊन ठेवतो, ती आता बाहेर ठेवायची आणि सगळं आवरून घ्यायचं. मग डेकोरेशनचं सामान शॉपमध्येच होतं जे मी ऑनलाईन मागवलंय ते घेऊन मी घरी जाणार आणि मग डेकोरेशन करणार मस्तपैकी. आता गुलाबजाम आणि काय काय बरंच मी घेतलेलं आहे फुलं वगैरे डेकोरेशनसाठी. सो पटपट आवरूयात शॉपमधला आणि जाऊयात घरी. आणि काय आता मी आंबे घेतले इकडं आमरस करण्यासाठी. इकडे हे जे ऑनलाईन मागवलेत स्टँड्स इकडे डेकोरेशन करायला. आता करते आणि आमचं छोटं बाळ ग मदत करू लागते ग. थँक्यू. संपला आता बघत बस. बाद झालं. वाव हे गोल शेप मध्ये पाईप आहे. पाईप पाईप आहे. गाईस तिचं काय चालू आहे बघा. डेकोरेशनचं करायचंय आणि ह्याच्या खालून खेळायला लागली. काय रे देवा देवा रे देवा सोनू.
त्याच्यावरती पेस्ट करायचं. बघा आता हे चौकोनी शेपचं आहे ते गोल शेपचं आहे, व्यवस्थित होते की नाही डोंट नो. थँक्यू. त्याच्यावर पाहिजे नाही. हे झालेलं आहे मागं केळवणचं. आणि ही पोरगी एवढी दमवायला लागली आहे ना, बारकी हो, तिला मी कामाला लावले बघा. हे तसं पण करायलाच लागणार होतं कुणाला तरी. मग तिला सांगितलं तू बसून बसून फुलं तोडून ह्याच्यात ठेव. शानू करती शानू आमची चांगलं चांगलं. बघ इकडं. हा करा. आणि गाईज आता आम्ही हे फुलं जे आहेत कुठे गेली ते फुलं आम्ही कितीला येते. आणि गाईज आता आम्ही रांगोळी काढतोय फुलांपासून. इकडे वेलकम रांगोळी मध्ये ढोल काढ नको पोरी. लुक पाहिजे तुम्हाला गाईज. आला रे आला आमचा वाघ आला. हळू हळू हळू. आणि गायज हे मी केलंय. आय कांट बिलीव्ह. सिम्पल आहे, तसं जास्त अवघड नाही आहे, पण तरीही फर्स्ट टाइम केलं. कोण आले सोना? कोण आहे? मामा आलं. ती लांब लांबच पळायला लागल्या. कोण आहेस तू? म्हणाव कोण आहेस तू? व्हिडिओ कॉलवर एवढी बोलत्या आणि ताल्यावर कोण आले म्हणत्या. आणि गाईज आता सगळेजण आले तिकडे बघा. अख्खं घर गजबज गजबज झाले. केळवणमध्ये जेवणाचा मेनू खूपच भारी होता, तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं होममेड आहे, दीदीने केले. त्यानंतर कोमल दीदीची एंट्री घेतली. सगळ्यांनी तिला हळदी कुंकू लावून ओवाळून वगैरे घेतलं आणि मग सुरू झालं केळवण. मेनूमध्ये होती पुरी भाजी, गुलाबजाम, मसाले भात, आमरस, खपली गहूची खीर, कोशिंबीर, मसाले भात. मग वन बाय वन प्रत्येकाने दीदीला एक एक पदार्थ खाऊ घातले. हे म्हणतात ना, केळवण म्हणजे माहेरमधलं लास्टचं सगळ्यांनी मिळून नवरीला असं स्पेशल फील करवायचं असतं. आणि काहीतरी याचे म्हणजे सगळ्या गोष्टी मला क्लिअरली माहिती नाही आहेत, पण तुम्हाला जर केळवणचं जे काही असतं परंपरा वगैरे ते जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला सुद्धा ऐकायला वगैरे आवडेल. इकडे केळवण झालेलं आहे, सगळ्यांनी चालून वगैरे. आता तिची ती खातीये. आणि मस्तपैकी मेनू केलाय इकडे आमच्या दीदीने, मम्मीने. आणि मी काय नाही केलं, फक्त डेकोरेशन केलंय. आणि इकडची रांगोळी काढली ही फ्लावरची. ओय काय चाललंय? काय गाईज जेव्हा फोटो व्हिडिओ चालू असतात, केळवण चालू असतं तेव्हा. आणि परत बघा केस बिस लगेच बांधून सुट्टी नाट खावा खावा. आणि आता मी जेवण करायला बसले. सगळं काही झालंय, एवढं भारी जेवण आहे. सकाळपासून काय खाल्लं नाही का तर हे खायचंय आमरस. गाईज आमरस, पहिला आमरस सीझनचा. हा हा हा. काय काय खाऊ काय काय नको असं झालंय. आता मी जेवण करते पटपट मस्त, मग आपण भेटू. गाईज मी शॉपमध्ये गेली होती, आत्ता आली घरी. वाजलेत रात्रीच्या 8:15. आणि इकडे बघा सकाळीकडे जिन्यामध्ये तुम्हाला फुलं रांगोळी वगैरे दिसत असेल. आणि आता बघा काहीच नाहीये. का रे? हा पोरासारखा पोरगा तू, भ्या वाटते बी. आजसाठी एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉग्समध्ये. खूप भारी भारी मेहंदी, हल्दी, संगीत आणि लग्न वगैरे वगैरे वगैरे.